2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं विद्यमान खासदारांचं तिकीट कापत धक्का तंत्राचा अवलंब केलेला आहे। राज्यातील 5 विद्यमान खासदारांना नारळ दिल्यानंतर भाजप आणखी काही धक्के देण्याच्या तयारीत आहे। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। लोकसभेसाठी राज्यात भाजपचं धक्का तंत्र। पाच विद्यमान खासदारांची तिकीट कापली। आणखी काही खासदारांना धक्का बसणार। आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील पहिल्या यादीत 5 विद्यमान खासदारांची तिकीट कापत धक्का दिलाय। त्यामुळे अनेक विद्यमान खासदार धास्तावले, तर अजूनही काही नेत्यांची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे। कोणत्या खासदारांची तिकीट कापली आणि कुणाला तिकीट मिळालं त्यावर एक नजर टाकूया। बीडमध्ये प्रीतम मुंडेंचं तिकीट कापण्यात आलं, तर पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली आहे। उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलं, तिथून पियुष गोयल यांना उमेदवारी मिळाली आहे। ईशान्य मुंबईमधून मनोज कोटक यांचं तिकीट कापण्यात आलंय, तर मिहिर कोटेजा यांना उमेदवारी मिळाली आहे। जळगावमधून उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलंय, तर स्मिता वाघ या नवीन उमेदवार असतील। अकोल्यामधून संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्यात आलंय, तर त्यांचाच मुलगा अनूप धोत्रे हा उमेदवार असेल। और मैं भी एक माजी नगर सेवक के रूप में काम करते रहूंगा। मेरा जो अनुभव है, मेरा जो जिज्ञासा है लोगों को काम करने का, लोगों को मदद करने का, ये हमेशा कायम रहेगा। उसमें कोई किसी ने चिंता व्यक्त करने की आवश्यकता नहीं है। गोपाळ शेट्टी यांची एक पैशाची नाराजी नाही। दुपारी ते माझ्याबरोबर भोजनही त्यांनी केलं। ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्षांचा फोन आला की आपल्या सहकार्याला जरा थांब म्हटल्यावर त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांशी बोललं पाहिजे, तो मोठेपणा देवेंद्रजींनी दाखवला। अपेक्षा होती, कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या। अपेक्षा मला नव्हती, पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही, कारण अशा चर्चा बरेच दिवस झाले चालल्या होत्याच। भाजपने राज्यातील पहिल्या यादीत 5 विद्यमानांचं तिकीट कापत धक्के दिले। आता आणखी काही विद्यमानांची तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपकडून काही मोजक्याच ठिकाणी विद्यमानांची तिकीट कापण्यात आली आहेत, तर बहुतांशी जागी विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवण्यात आलाय। आता पुढच्या यादीत आणखी कुणाला धक्के बसतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।